तर या ठिकाणी आपला सगळा निवद काढून घेतलेला आहे. तर हो का, हे आपला निवद मित्रांनो भाकरी आणि हा देवाचा स्पेशल निवद आहे. मीठ लावून झालंय ते कसलं दिसते ना बघा. मगाशी मित्रांनो सगळं लाल लाल दिसत होतं आणि आता एकदम खत्री असं भारी वाटते नाही का. असं वाटतंय खायजोगच आपलं तयार झालं. या ठिकाणी आपलं सगळं मटण काढलेलं आहे मित्रांनो, म्हणजे तोडून बिडून झाले. आणि हे आपला निवद देवाचा सगळं मटण टाकून झालेलं आहे. आणि त्याला हो का असं मस्त परतायचं चाललंय. चिरायचं राहिलेलं आहे, आता चिरून घेते, येळ्यावून टाकते याच्यात. पहिली शेट्टी झालेली आहे. शेट्टी म्हणजे मित्रांनो झाकण काढले. आता काय झालंय बघायला. आपलं आता आळणी रस्सा त्याचे गड झाले ना. मसाला शिजवायची चालली. आपला रस्सा काढायला घातलाय मित्रांनो. भोगलवर रस्सा होगा होगा. उकळी फुटायला लागलेली आहे होगा. उकळी फुटते आता मित्रांनो, पार उतो जायला लागले. मामा जेवण कसं झालंय? राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, दरवेळेस काय होतं, आपला ब्लॉग सकाळचा दुपारचा असा कधी बी चालू होतो. पण आज मित्रांनो आपला ब्लॉग झालाय संध्याकाळच्या टायमाला चालू. आणि मित्रांनो संध्याकाळच्या टायमाला का, तर आज आपल्या वाड्यावरती मस्तपैकी वाड्यावरची आहे जत्रा. तर आपल्या जत्रेला कोण कोण पाहुणे ते तेव्हा आप्पा दिसतात का? आप्पा तर आले. आप्पांचं आपण व्हिडिओमध्ये घेणारच आहे. आप्पांना काय म्हणतात काय, तर आज स्पेशल जत्राचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ आपला पूर्ण बघा. चला. मेंढरा सगळे आले ते पातीच्या रानात. आणि आपला आप्पा मग काय चाललंय? हा हा सांगते काय नाही मेंढरा बोलतय. मग आज काय आपल्या वाड्यावर जत्रा आहे कांत्या देवाची? गिरोबाची. होय, जत्रा तर मस्त मटण बनवायचे ना. हा मटण बिटन आहे मित्रांनो. त्याकरता व्हिडिओ आपला बघा. हो का, आपला आप्पा कसं आहे एकदम शालबिल टाकून टाकाटक आहे का नाही. मेंढरांनी फुगोस्तोर पात खाली. हो का, याच ठिकाणी पात चारली. आप्पा फुगली का? फुगली. हा, चालली वाड्याला. करडो राहिले की बसून. आता वाड्याला चालवली बघा आपली मेंढर. आपला वाड्यावरचं चहा पाणी झालेला आहे. मग आहे आज काय वाड्यावर? आज वाड्यावर जत्रा आहे. कायची जत्रा? देवाची. हा मित्रांनो, दरवर्षी जत्रा असते आणि तीच यंदा आपली जत्रा आहे आजच्याला. त्याकरता आईने बघा काय बनवले. काय बनवलाय? हे आरती बनवली. हो का हो का. भातात आरती भात तयार झालेला आहे. आणि आपला चहा बी आता दिलाय आईने सगळ्यांना. म्हणलं आता आपण दादा दबू झालाय, त्यांना दीक्षा करावं. हा मग काय आता काम करावं बाकीचं. आप्पा काय चाललंय? हो बिडी वरतो कटाळा. मी कटाळा आल्या बिडी वाढायला लागते होय. हा आणि ही बिडी तुम्हाला माहित नाही होय, हे बिडी एकदम शरीराला हानिकारक आहे. करते जाती पण आता काय आहे, तलाप आहे. तलाप काय जाती होय. हा तलाप जाती होय. मित्रांनो बघा, आपल्या आप्पांना पहिल्यापासून सवय लागली बिडी वाढायची. रोज सकाळ संध्याकाळ असते काय कार्यक्रम. हा रोज सकाळ संध्याकाळ असतो. सांगतात बघा कसं आता मला. चांगलं आहे की मग काय वाईट आहे. कोण आलंय बघा वाड्याला. या आपल्या मावशी आहेत. हे आपलं काका आहेत. मग काका बरं आहे का? बरं आहे बाळा तुझं. बरं आहे बरं आहे. मावशी काका वाड्याला आले ते आताच. सुटत नाही ते. बरं आहे बरं आहे बाई. बरं आहे का? हा बरं आहे. तुमचं बरं आहे? नको मला पाणी. हा बरं आहे. नको पाणी नाही प्यायचं. मला नाही प्यायचं. फिल्टरचं पाणी त्यात आहे ना बाटलीत तुमचं. नाही आणली त्याने. आपले मामाची आई सुद्धा आलेली आहे. मग बरं आहे ना? हा बरं आहे. हा, आपल्या म्हातारे आहे. आणि मावशी बघा, मावशीला लावला आहे काम. काय काय मावशी आज भाकरी करते. हा, आपली आई नुसते जाळ घालायला आणि मावशी भाकरी करायला. तर बघा मामाची आई आपलं दाजी आहेत बरं का हे मित्रांनो. हे उपासाचं काय आणलंय? हा का आज उपाशी होई? गार लागते मित्रांनो. बघा कायला आणले. या ठिकाणी काय चाललंय बघा मित्रांनो, देव पुंजायचं. आपल्या ज्या देवाची जत्रा आहे ना, ते सगळं देव या ठिकाणी खोंड्यावर पूजून घेतले ते.
आणि बघा नारळ बिरळ फोडायचं आहे देवांना आपल्या. बघा नारळ बी आणलाय. ते आता बघत आल्यावरच फोडणार असते, कारण का आता हे सगळं खोंड्यावर देव पुजून झाले. ते 2 लिंब बिंब हे आहे आपला आजचा वाड्यावरचा देव. मित्रांनो आपल्या आईने मावशीने एवढ्या वेळात किती भाकरी केल्या ते बघायचं का. बघा या ठिकाणी टोपलं गज भरलंय. आई टोपलं गज भरलं ना. हा भरले की टोपलं गं. हा आपली आई हो का. आज आई लाजायला लागली ओली ओली पाहुणा आल्या ते ना. तर मित्रांनो मामाच्या आईने त्यांनी खायला काय आणले बघा. गुलाबजाम मित्रांनो बघा कसले आहेत गुलाबजाम. तर आता आपलं सगळ्यांना गुलाबजाम देऊन घेऊ. आपा दारा घ्या. हा दारा काका काका घ्या. मामा दारा. तुला आणलंय आम्ही. नाही खावा काय त्याला दावा. नाही काढला काय. हा दारा आपलं नाही दिलं. नाही घेतलं. खास आपल्या आईसाठी. खा खा तोंड गोड करून घे. मामाची आई झोपली. लय गार लागते. गार नाही मनका दुखतोय बाबा. मन का दुखते आता ह्या वयात दुखणार. काम वाईस कमी करीत जा की. काम हा? नाही करीत बाबा. आपली देवाची आरती तयार केलेली आहे आणि दादा आपलं देव ओळून घेते ते बघा. किती दिव्यांची आरती आहे दादा. 5 दिव्यांची. 5 दिव्यांची आरती या ठिकाणी हो का. किती मस्त वाटते ना. हे आपलं खाली काय हातरले खोंडे. हा खोंड्यावर आता दिव्यांची आरती मस्त देवाला केले. तर मित्रांनो आपला भाऊ बी आलेला आहे आणि हे आपलं भगत. हा रामकृष्णारी. हा रामकृष्णारी. हा हो का आपलं देवाला नारळ बिरळ फोडते ते. काय हो बरं आहे ना. बरं आहे बरं आहे. हो का. हळदीच्या पुढे काय फोडल्यात का. बकरं बकरं. तर मित्रांनो आपलं आता बकरं सगळं कापून बिपून झालेलं आहे आणि आता सोडवून घ्यायचं चाललंय. तर हे आपलं सगळं बकरं सोलायचं काम धनुता त्यांनी केलंय. हे काय येतात त्या ही वजडी. वजडी मित्रांनो प्युअर गावरान बकऱ्याची वजडी अवकात काढले या ठिकाणी. आपलं दादा आणि भाऊ धरायला आहेत. ठेव इकडे ठेव खेणी ते काढतो पटकन. तर या ठिकाणी आपलं मामान काका बघा काय करते ते. वजडी धुत्या ते वजडी. काका वजडी धुताय काय. हो वजडी धुवायचं सारखी चव नाही. वजडी सारखी ना. हा आपलं मामा पाणी टाकायला आहेत. काका धुवून घेते ते वजडी. या ठिकाणी आपलं मस्तपैकी मटण तोडून घ्यायचं चाललंय. आपलं धनुता त्या दादा भाऊ काका आणि आपलं तात्या बघा बॅटरी धावायला आहेत. यांना आज मदत म्हणून नाही का आपल्या वाड्यावरती लाईटीची याची सोय नाही आणि ती सोय नाही त्याकरता हे आपलं असं चाललंय काम मस्तपैकी. हो का एवढं सगळं मटण मित्रांनो उगा मेलेत आज मस्तपैकी. जत्राचा बेती काय हो दादा. आहे ना. हो का. ह्याचा किती बाळा फोटो. थांबा थांबा. हो का काका आपलं वजडी चिरली ना काका तुम्ही चिरली ना. चिरतोय बाळा. हा काकांचं आपलं काम. हे बाकीच्यांचं कसं ज्याच्याकडे जसं हत्यार असेल तसं तोडायचं चाललंय. आपले धनुता त्यांना कुऱ्हाडे त्यामुळं आपलं निवार मटण तोडते ते. आणि काका आपलं हा वजडी. काकांना भाऊला दादांना आपलं मऊ जे आहे ना ते तोडायचं काम लागले. येळ्यावरती आपलं काका हो काही करते ते वजरी चालले बाबा. हा ते बिचारा नाही इळं बिले असं खतरनाक आहेत ना. तमाशातलंच आहे. हातरी तमाशातलीच आहे. काय सांगायचं हाय ती पोरं. एकदम चाललंय ना त्यांनी काम. कसं काय ना होतंय ना. मनगट चालवते. रांची वस्ती आहे. रांच्या वस्तीला हत्यार कशी राहत्या. आमच्या तिकडे तमाशात असली. ते निसना पाहिजे. निसना घास सगळे. तुम्ही हातेरी घासून ठेवा पोहोचा आधी.
तुम्ही डाळ कसा पडता असाच डाळ इकडे देवा. मित्रांनो या ठिकाणी आपल्या काकांनी काय चिरलंय बघा. काका काय आहे? ही वजरी आहे वजरी. वजडी. मित्रांनो काकांनी ह्या इळ्याने चिरली काय? हा येळ्याने. हो का, एवढे मायंदाळे आपल्या काकांनी वजडी आत्ताच चिरली. आणि मग झालं ना आता वजडीचं काम? हा झालं. हा चला आता वजडी आपली मित्रांनो शिजायला द्यायची. काकांनी चिरून घेतली सगळी वजडी. आपलं सगळं मटण आता तोडून झालेलं आहे आणि आता शिजायलाच घालायचे. हो का, पोत्यावर सगळं तोडून टाकलेलं आता टपात काढून घेते ते आणि आता घालायचे शिजायला. तर सगळं मटण आता तोडून झालेलं आहे हो का टपात आणि आता शिजाय घालायचं लावले धनवता त्यांनी. तर शिजायच घालायचे. आईचं टवर आपलं कांदा बिंदा परतायचं चालले हो का. हे आपलं एवढं टपभर वाड्यावरचं मटण आहे मित्रांनो. तयार होणार मित्रांनो वाड्यावरचं जत्रचं मटण. तर आता जाळबिळ आईने भरपूर लावलाय आणि कांदा आता परतून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपलं सगळं मटण काढलेलं आहे मित्रांनो, म्हणजे तोडून बिडून झाले. आणि हे आपला निवद देवाचा बघा वरच्या साईडला. आता याला सगळ्या हळद मीठ लावून घ्यायचे आणि धनुता ते आपलं हळद मीठ लावून घ्यायचे ते या ठिकाणी बघा. असं ह्याला बाहेरच लावून घ्यावं लागते काय? याला मीठ आणि हळद बाहेर चोळून घ्यायची. डायरेक्ट कांदा परततोय त्यावरती याला डायरेक्ट तेलात टाकायचं. कांदा परततोय मित्रांनो त्याकरता ह्याला आतमध्ये सगळं उन्हातल्याने नीट नाही लागणार. हा आतमध्ये नीट लागत नाही. मग आपल्या हाताने सगळं लावून घ्यायचं. याला सगळं हातानेच आधी लावून घ्यायचं तेव्हा ते व्यवस्थित होतं. हे बघा हे असं करायचं मिक्सिंग. हळद आणि मीठ व्यवस्थित लावलं ना की ते मिक्सिंग होतं सगळं व्यवस्थित. असं पातेल्यामध्ये मीठ सगळं व्यवस्थित होत नाही मिक्सिंग. हा मग काय, काही ठिकाणी मीठ लागणार काही ठिकाणी नाही लागणार हळद बिळद. मग ते व्यवस्थित नाही त्याकरता टपात आपल्या हाताने सगळं व्यवस्थित होतं. करून घ्यायचं डायरेक्ट त्याच्यात परताय टाकायचा. हळदी मिठाचं तयार होणार. मग तेल वाटायचं. कांदा आधी भाजून घेतला. हळदी मीठ लावून झालंय ते कसलं दिसते ना बघा. मगाशी मित्रांनो सगळं लाल लाल दिसत होतं आणि आता एकदम खत्री असं भारी वाटते नाही का. असं वाटतंय खायचोगच आपलं तयार झालंय. पण अजून काय झालेलं नाही. अजून हळदी मिठात ही शिजवून घ्यायची फक्त. आता सगळं मिक्स करून झाले हळद मीठ. आपल्या मावशीचं चाललंय वजडी मित्रांनो. वजडी मावशी गरम करायची ना बघा चुलीवरती. इकडे मित्रांनो ही वजडी अशी गरम बिरम करून स्वच्छ होती नाही का. पाण्यात गरम पाण्यात ही केल्यावर त्याला जी घाणगुणी ती सगळी निघून जाते. वट टाकून घेतलेला आहे. भाऊ चाललंय का? ओके एक नंबर. एक नंबर ना. हा जोरात कार्यक्रम चालू आहे. हा बघा आता सगळं मटण टाकून घ्यायचं याच्यात. नाही बाळा काय त्याच्यावर बस फ्री. यार चिरायचं राहिली काय मग कोणाच्या बाजूच तुम्हीच बापल्या फिरत होता. आता तुम्ही पेला दारून आम्हाला आली नाही. आपलं सगळं मटण टाकून झाले. सगळं मटण टाकून झालेलं आहे आणि त्याला बघा असं मस्त परतायचं चाललंय. हे चिरायचं राहिलेलं आहे. आता चिरून घेते येळ्यावून टाकते याच्यात. विसरून राहिलेलं. हा आता होते एवढी गडबड जत्रा म्हणल्यावर सगळं गडबड गोंधळ चालते. बाळा मग काय ध्यानात नसल्यामुळे विसरली ती. आपली वजडी टाकायचं चाललंय. वजडी चांगली स्वच्छ झाली बघा. वजडी मित्रांनो ह्याला आपली वर असं नाही का कशी फुगली बघ. एक नंबर फुगली. काका कशी झाली? एक नंबर फुगली मस्त पैकी. एकदम मिक्सिंग झाली. हा मिक्स करायचं चाललंय आपलं. मिक्स करून घेते ते वजडीला बी हळदी मीठ लागलं नाही राव. लागत ना अजून पाणी सुटायचं त्याला हळदी मिठाचं. आता हे शिजायचंय अख्खं. येतो ना सगळं.
झाकण ठेवायचं परत दे ना परत वहिनी परत आणखी राहा माझ्या. लाकडं आहेत मस्त लाकडं आपली बोगल्यात सगळं मटण शिजाय घातले बघा. जाळ बी भरपूर लागलाय. एखादी बादल्यान सकाळ द्यायला जाळ बघा मोठा जे लाकडं ऐकून आणलेलं लाकडं. ही गाय तर पड्याला झाड जेसीबीने काढल्यात ते तिथून गाठात आणले. डोंगरावून आणले ते म्हणजे तिकडे डोंगराव चालला होता काका काय म्हणताय? तिथं तेव्हा डोंगरावून आणले ते चिप चालला होता ती लाकडं पुढे तेव्हा आणली इथं मित्रांनो काका आपल्या चेष्टावारी म्हणते ते. आईने इथंच वर झाडं काढलेली आहेत तिथनं लाकडं भरपूर आणले ते. आणि हो का इकडे दिसते का लाकडाचा जत्रा म्हणल्यावर लाकडं बिकडं लागतेच. पहिली शेट्टी झालेली आहे. शेट्टी म्हणजे मित्रांनो झाकण काढले. आता काय झालंय बघायला. हो का आता भरपूर पाणी झाले. आई भरपूर पाणी झाले ना. हा, आता भरपूर झालंय. हो का हे असं आता जाळ बी चांगला लागलाय. या ठिकाणी आपलं सगळं मसाला काढून घेतलेलं आहेत. तर मित्रांनो प्रत्येक मसाल्याची वेगवेगळी क्वालिटी असते. हे सगळं विकतचं मसाले आहेत. आणि आपला बघितला का केशरी केशरी हा आपला वाड्यावरचा मसाला आहे स्पेशल. तर आता हे मसाल्यांची ग्रेव्ही बनवायची आहे. एवढ्या ताटलीभर मसाले आहेत. बाकी काही बघायचं आपलं काका चेकिंग करतात शिजले का काय. हाताने तुटते काका शिजले बी? शिजले हा शिजले. तोंडाने सांगा की शिजलंय की हा का शिजलंय काढायचं का मी बघितलं तरी सांगतो राव. शिजलं ना त्या. हा शिजलं ओके झालं बाबा खाऊ दे माणसाला. बघा आता काढून घ्यायची बादली आणली आपल्या दादांनी त्याकरता. कारण का आता ह्याच्यात आपला रस्सा तिखटाचा रस्सा बी तयार करायचा आहे ना. ह्याच्यात आता हे काढून घ्यायचं आणि ह्याच्यात तिखटाचा रस्सा तयार करायचा. आपलं तेल बिल टाकलेलं आहे आणि रस्सा बनवायचा आहे आता. बघा मसाला टाकला. कसे मसाला एकदम खतरनाक ग्रेव्ही तयार होणार आहे. मसाला खतरनाक नको 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 नको. आपलं आता आणि रस्सा त्याचे गड झाले ना. मसाला शिजवायची चालली ग्रेव्ही थांबा आता हलवा मसाला शिजू द्यावायची. डायरेक्ट परतच उचलून आणलं ते परतच उचलून आणलं परत हलवा 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 मसाला शिजला पाहिजे मसाला हलवा आता शिजला. आपलं बघा मसाल्यांनी कसली तरी आले मित्रांनो. एकदम रसरशीत झाले काय भाऊ. एकच नंबर. हा एकच नंबर. जाळ बी चांगला लागला. तडका हा गावरान तडका वाड्यावरची जत्रा. हा धनगरी मटण ह्याला म्हणायचं. आमच्या हांडा ह्यात बघुलेत होता होतो का वय रे कडे होतो का. हा वत 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 हांडा भरून आण फक्त. कडे हांड्यात होता आणि हांडा बघुलेत होता. आपला रस्सा काढायला घातलाय मित्रांनो. बोगलवर रस्सा बघा बघा एक नंबर वाड्यावरचा रस्सा तयार होतो या ठिकाणी. आपलं दादा देवाचा निवद काढून घेते ते बघा. हा देवाचा सगळा निवद आहे आपला वाड्यावरचा. दादा निवद ना. या ठिकाणी आपला सगळा निवद काढून घेतलेला आहे हो का. हे मित्रांनो देवासाठी निवद काढावा लागतो वेगळा. आणि आता आपला निवद काढलाय बघा कसं आहे निवद. या ठिकाणी आपला सगळा निवद काढून घेतलेला आहे. तर हो का हे आपला निवद मित्रांनो भाकरी आणि हा देवाचा स्पेशल निवद आहे. तर देवासाठी हे असं काढावं लागते बघा. एकदम अखंड आहे मित्रांनो. ह्याला काय तोडलं बिल्ड नाही. आणि हा आपला वाड्यावरचा देवाचा निवद. आपला कांदा लिंबू बी चिरून घेतले बघा. बारकी ताटली भरून कांदा लिंबू चिरले
उकळी फुटायला लागलेली आहे बघा. उकळी फुटते आता मित्रांनो, पार उतो जायला लागले बघा. इथं सगळं शिजलेलं मटण काढून घेतले. हे आपलं शिजलेलं मटण आहे मित्रांनो. आपलं देवाचे जे मेन भगत आहेत ते आणि दादा या ठिकाणी देवाला निवद दाखवून घेते ते. काय कापूर जाळायचं चाललंय वाटतं. आधी कापूर बिपूर जाळायचा. दादा कापूरच ना, कापूर जाळायचं चाललंय, मग निवद दाखवायचा. आता बघा निवद कसा दाखवतात देवाला. कालवणाला एक नंबर तरी आलेली आहे. मसालाच मित्रांनो एकदम खतरनाक आहे. त्या करतात तरी बघा, मधीच उकळते, कडणी सगळी तरी. आपल्या सगळ्यांना जेवण वाढून झालेलं आहे. सगळीजण जेवण करते ते बघा. मित्रांनो सगळ्यांबरोबर ना एक सवाशीन जेवायला लागते आणि आपल्या मामाच्या आईला सवाशीन म्हणून जेवायला लावले. काय आई बरोबर बोलते ना. बघा या ठिकाणी आपलं सगळं एक सवाशीन म्हणून जेवायला लागतं ना. आपल्या मामाच्या आईला ते बनवले. मामा जेवण कसं झालंय? हा चांगलं झालंय ना. हा वा. तर मित्रांनो सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि माझं बी जेवणाचं ताट आलंय. तर हा आपला आजचा रस्सा आहे. ही आपली भाकर आणि आपलं मटण, त्याचबरोबर कांदा लिंबू. आणि मावशी बघा मित्रांनो थोड्या भाकरी कमी पडल्या होत्या आम्हाला, त्याकरता मावशी भाकरी बनवते. तर हे आपलं जेवण आहे आजचं. तर मित्रांनो आता मस्तपैकी जेवण बिवण झालेलं आहे आणि जत्राचं मटण मित्रांनो एक नंबर बनलं होतं. तर आजचा आपला जत्राचा स्पेशल व्हिडिओ होता. तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.